हॅलो. हॅलो, बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. हा, ते YouTube वरून तुमचा नंबर भेटला. अच्छा अच्छा. मी आहे हा, कोल्हापूरचा प्रॉपर तसा. बरं बरं. हा ते वडिलांनी मला व्हिडिओ शेअर केला महाराजांबद्दलचा, ते राजेंद्र केदरे सरांचा. हा 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 हा. म्हटलं वेगळंच काहीतरी, म्हणजे महाराजांच्या बद्दल, म्हणजे एवढी किती सेवा असेल त्यांची की त्यांना एवढं हे प्रसिद्धी हो आली. हो हो हो. आम्ही करतो पण एवढं असं नाही पण खरंय खरंय. मला पण ते नाही म्हटलं तेवढं. नाही नाही, आम्ही असतो धनकवडीला सारखं असतो, कारण मी आमच्यापासून चिली महाराजांच्या जवळ आहे ना, पैजारवाडी. कुठलं कुठलं? पैजारवाडी आमच्यापासून जवळ खूप. पैजारवाडी चिले महाराज. कोणते महाराज? चिले महाराज शंकर महाराजांचे हो शिष्य. का? हो हो अच्छा. हो. तुम्ही धनकवडीला गेला का, धनकवडीला कधी? नाही ना दादा, अजून तसे योग नाही आले ना. योग नाही आले. नाही नाही, धनकवडीला स्वामींचे म्हणजे शिष्यच म्हणा. हा. स्वामी समर्थांचे शिष्य हे धनकवडीत आहेत. गुरु शंकर महाराज. हा. शंकर महाराजांचे आपण अनुभव शेअर होतात ना आपल्या चॅनलला. हो, होतात की. हा तेच हा. मला ते राजेंद्र सरांचं काय कुठे ऍड्रेस आहे, भेटायचं होतं त्यांना. भेटतात का ते, कुठे असतात काय? ते पुण्यालाच असतात, भोसरीत. पिंपरीमध्ये कुठे असतात ते? म्हणजे मी भोसरी. राहायला भोसरीत असतात का? हा, तिथल्या मठामध्ये येतात ते. ओके ओके ओके. मग त्यांना भेटण्याची वेळ कधी असते काय तिथे? ते रोजच असतात तिथे. सकाळी आरतीला पण असतात, संध्याकाळच्या पण आरतीला असतात. ओके ओके. त्यांना फोन द्या. तेच म्हटलं जरा येणार होतो पुण्याला. हा मला हा महाराजांची भेट झाली तर तुमचा नंबर तिथे दिसला मला. आणि हा ते हा 15-16 नंबर एक दिसला. मी हा. म्हटलं विचारूया. तो स्वामी भक्त आहेत त्यांचाच आहे, म्हटलं. 15-16 नंबर. 15-16 त्यांचाच आहे का? मग नाही नाही, फोनवर नाही बोलतात 12-16, का ते? 12-16 असेल. सॉरी सॉरी, 12-16 मॅडम. हा. सॉरी सॉरी. मग ते बोलतात का फोनवरही? हो, ओके ओके. बोलतात. चालेल चालेल. हा. चालेल, मग बघतो मी आलो की वाटल्यास त्यांना भेटून येतो. हो, जायचं आहे. जाऊन या अनुभव त्यांच्याकडे. अनुभव घ्यायचे त्यांचे काय असतात, म्हणजे कसे असते सगळं, एवढे संकल्पना काय केली त्यांनी, कसं काय केलं. आता अच्छा आपण अच्छा अच्छा. राष्ट्रवादीचे जप करतो, म्हणजे हो हो हो. ते आपली सेवा वेगळी असते. आपले ते कसं त्याच्यात दर सेंटर होतं. महिन्याला अक्कलकोटला जातात, दर महिन्याला गुरुचरित्र पारायण करतात. वा वा त्यांची वा. सेवा कठीण आहे खूप. आणि मी मी केलंय हं. मी गुरुचरित्राचं पारायण केलंय. तेही अरे माझं शेवटचं पारायण मी अक्कलकोटमध्ये केलंय. अरे वा. म्हणजे शेवटचे 2 पारायण. हो. मागच्या वेळी 1 आठवडा झाला बघा फक्त मी अक्कलकोटवरून आलो. अरे वा. सारखं अक्कलकोट. मग तुम्ही म्हणजे कसं काय जॉब असतं, वगैरे काय माझं करताय? पारायण जे होईल ना, तुम्ही काय पारायण करताय जे जॉब वगैरे? माझा बिझनेस आहे मॅडम. कसला? आयटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो मी. सीसीटीव्ही आयटी? कॅमेरेज, बॅरियर, नेट, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस. म्हणजे आयटी मला आयटी काय कंपन्या लागणारे, आयटी कंपन्यामध्ये सगळे लागणारे हार्डवेअर प्रोडक्ट आपण सप्लाय करतो. अच्छा अच्छा अच्छा. हा आपण सिस्टम इंटिग्रेटर आहोत मोठे. हा. आपण सप्लाय करतो आणि आणि महाराजांच्या तुमचं काय कृपेने. शिक्षण काय झालंय नक्की? माझं शिक्षण भरपूर काय काय झालंय. मी डिप्लोमा मेकॅनिकल पण आहे, डिप्लोमा बी म्हणजे आपलं MBA पण झालेलं आहे बापरे. आणि ऍग्रिकल्चर डिप्लोमा पण झालेला अरे वा. आहे. मस्तच मी मस्तच. आहे प्रॉपर कोल्हापूरचाच. हा, आणि माझ्या मग? इथून आम्ही असतो धनकवडीला सारखं आणि अक्कलकोटला. अच्छा. बट धनकवडीला सारखं असतो आणि अक्कलकोटलाही सारखं असतो. आता अच्छा 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 अच्छा. महाराजांच्या जन्मदिना दिवशी पण तिकडे होतो अक्कलकोटमध्ये राहायला. तिथे भक्ती निवासला राहून तिथेच दर्शन घेऊन महाराजांची पूजा करून मग इकडे आलो. म्हणजे हा. आपल्या समाधी मठामध्ये कसं ते पूजा करायला घेतात माहिती का, आज हो जाऊन आपण हो बघून हो हो दूध हो वगैरे, हो. दुधाभिषेक वगैरे, पंचामृताभिषेक करूनच मी इकडे येतो. बरोबर. अरे वा. आहे खूप सेवा. छान मलाही छान आवडतं छान. आणि एवढा ओढ आहे ना, म्हणजे असं चमत्कारासाठी नमस्कार नाही, हा. पण एक स्वामींची आवडच वेगळी आहे. नाही नाही, खूप छान. स्वामींशिवाय आज जे काय आहे ना मॅडम माझं, ते सगळं स्वामींमुळे. हो ना. हां. खूप छान. त्यामुळे आम्हाला अनुभव महाराजांचे खूप चांगले आहेत. काय म्हणजे काय आलाय आता अनुभव? भरपूर आलेत, काय सांगू तुम्हाला. एखादा तर सांगा. भरपूर म्हणजे आता तसं बोलायला गेलं की आता एक आपले बिझनेस इन्क्वायरी होती. हा हा एक 15-20 लाखाची होती. हा. मग मी आपलं म्हणजे कसं, महाराजांचं नामस्मरण आपलं असतंच. अशक्य शक्य करतील स्वामी, बरोबर आपलं बरोबर. नामस्मरण असतंच कायमस्वरूप. हो. तर मग नामस्मरण करताना आपलं आम्ही गेलो इन्क्वायरीला, बसलो तिथे. मी 6 महिने झालं त्या बिल्डरशी माझं कम्युनिकेशन होत होतं. बाबा सर हा मला हा. इन्क्वायरी द्या. मोठी ऑर्डर आहे ना, शेवटी त्याला जरा रिक्वेस्ट करावं लागते. बरोबर मग बरोबर. सर म्हणले देतो देतो देतो. हा शेवटची पोझिशन आली. हा. शेवटच्या पोझिशनला गेल्यानंतर अचानकच बिल्डर म्हणला की अनुराग सर तुमची प्राइसिंग हाय होते. अरे वा. अच्छा, असं बोलले. हां. हा हा हा. आणि आम्ही तुमचं प्रोडक्ट घेऊ शकत नाही. अरे बापरे. हा. आणि आम्ही दुसरा वेंडर बघितलाय. अगं बाई. मग आम्ही शॉक झालो, कारण की 6 महिने झाले त्याच्या पाया पडत होतो आम्ही.
हा. काम दे आम्हाला, काम दे. कारण काम हा. चांगलंच मोठं होतं, कारण तिथून पुढे आमची तिथे लाईन चांगली बसत होती. बरोबर. हा हा हा. मग झाल्या या गोष्टी आणि मग परत आम्ही बैठकलो. मग हा. म्हटलं आलो महाराजांचं नावाचं म्हणजे कसं आपलं ते अध्याय वाचायचो हा. 14वा 13वा असं म्हणजे असायचं ते सगळं. अच्छा अच्छा. हा हा. आणि मग त्यावेळी काय केलं, मग नामस्मरण चालू केलं. मग ते परत ओम स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ हा हा. नामस्मरण केलं आणि महाराजांच्या मठात आलो इथे पिंपरीच्या. अच्छा. हा. हा तिथे पाया पडलं. महाराज म्हणलं हे असं असं व्हायला लागले, काय व्हायलंय मला माहित नाही. हा हा. पण मी 6 महिने प्रामाणिकपणे म्हणजे ना स्वार्थ काय ठेवता, अपेक्षा न ठेवता मी हो त्यांना हो. म्हणजे पाठीशी म्हणजे बाबा मला द्या मी काम व्यवस्थित करतो. त्या बरोबर. अपेक्षेने हा. आपण जात होतो, पण त्यांनी आपल्याला काही काय हा व्यवस्थित हा. केलेलं नाही. तुम्ही जरा लक्ष द्या. हा. आणि मला जरा ते हर्ट झालं म्हणून मी काय केलं, आम्ही इथून डायरेक्ट कोल्हापूरला गेलो. अच्छा. हा. आणि इथून कोल्हापुरात जायला हा. कुठे आमच्या कोल्हापुरात जायला हा. कोल्हापुरात एंट्री मारतोय तो पण काय बिल्डरचा फोन होता की अनुराग सर तुम्ही या, अरे तेव्हा तुमचं रिलीज करतो आणि पेमेंट तुम्हाला देतो. अरे बापरे. ते मग तुम्ही लगेच अशी रिटर्न सगळी झाले. हो दुसऱ्या दिवशी सकाळी परत मी इकडे तिकडे म्हणजे कोल्हापुरातून पुण्यात आले. बापरे, किती स्वामींची लीला अगाध आहे बघा. बघा म्हणजे कसं असतं अशक्य ते शक्य करतातच. फक्त हा. एवढे आहे संकट भरपूर येतात, त्यातून पुढे जावं लागतं. जावं आणि लागतं, हे अडचणी बरोबर आहे. खूप खूप अडचणी येतात. म्हणजे लिटरली महाराज अशी परीक्षा घेतातच. हो हो हो. पुढे पूर्णपणे मुंडकं तोंडावर आणून ठेवतात असे. खरंय संपले खरंय. आता, चला घरी जावा तुम्ही आता. बरोबर अचानक बरोबर. एकदम असं फळ टाकतात, चला हा, जाऊ. खरंय ते खरंय. अशा काही आता भरपूर तुम्ही हा आणि अनुभव शेअर केलाय ना दादा, हा. तुम्हाला बघा किती छान छान अनुभव येतील आता. तुम्ही नाही लिहून घ्या नाही माझ्याकडनं. नाही एवढा नाही कसं आहे प्रामाणिकपणे कसं आहे माहिती का, महाराजांची सेवा जो करेल ना त्याचं फळ त्याला चांगलंच मिळेल. बरोबर ते बरोबर. आम्ही आता जे माझे गुरु आहेत म्हणजे हा. ते पण सगळे आम्ही दत्तभक्त सगळे दत्तभक्त. अच्छा अच्छा आमची अच्छा. सगळी सॉरी सगळी दत्तभक्तांचीच आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही सगळे असं अक्कलकोट, गाणगापूर म्हणजे असे आमचे पैजारवाडी, धनकवडी, अरे वा. धनकवडीचे पण दत्त महाराजच आहेत ते हा हा, शंकर महाराज माहिती म्हणून आहे. आहेत. हो बरोबर. हो. हा त्यामुळे आम्ही सारखे तिकडेच असतो. वा पण वा असतं वा. स्वामींचं ओढ जास्त आहे आम्हाला, स्वामींकडे नाही, आम्ही खूप सारखं चांगलं, असतो. खूप चांगलंय दादा. तुमचं आणि खूप भलं होईल बघा. नाही नाही तुमचंही आणि कसं झालं अचानक ते वडील बसलेलो जस्ट वडिलांनी रील्स पाठवली बाबा हे अनुराग हे असतात म्हणजे रील्स म्हणजे ते तुमचा युट्यूबचा व्हिडिओ आला मला अचानक. हा 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 हा. मला म्हणले अरे हे स्वामींची जनावरची त्यांची भक्ती किती असेल बोल, त्यांना एकदा भेटून ये, अनुभव घे त्यांची कशी काय, हा 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 त्यांना हा. कसं काय झालं, त्यांना पुरस्कार पण भेटला, बरं झालं म्हणलं जरा असं हो असं हो झालं. हो. म्हणलं एकदा त्यांना भेटायलाच पाहिजे. म्हणलं कोण आहेत काय माहित नाही, म्हणलं अननोन आहे ना मी. हा 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 हा. म्हटलं ठीक आहे मग भेटून येतो म्हणलं. त्यांनी हा. मला जस्ट दुपारी मीन्स आम्ही ऑफिसवरून घरी आल्यानंतर मला वडिलांचा फोन आला, अरे बघितलास काय म्हणलं महाराजांची लीला, काय रे काय झालं म्हणलं. बघ म्हणले व्हॉट्सअपला पहिला मी बघितलं नव्हतं व्हिडिओ मी त्यांचा. अच्छा. हो का. मी व्हिडिओच बघितला नव्हता, ऑफिसच्या मीटिंग मध्ये एवढं बिझी होतो मी बरोबर बघितलंच बरोबर. त्यांचा हा. फोन आला मी मला बघायला लावला. पण त्यांना माहित आहे कारण की मी कसं इन्व्हॉल्व जास्त असतो ना बरोबर महाराजांच्या बरोबर. भक्तीमध्ये आणि करतो ना मी पण हा. बट आणि मग ते म्हणले बघ जरा बघ म्हणजे बघितल्यानंतर ते वेगळंच वाटलं एकदम. अरे बापरे हा. ते अरे. एवढ्या डेंजर सिच्युएशन मधून स्टेबल झाले आणि एवढी मोठी सेवा आणि त्यांची एक हो. गोष्ट आवडली की विनामूल्य विनामूल्य ते 1 रुपयाने घे. विनामूल्य 1 आणि रुपये सुद्धा दादा नाही घेत तुम्हाला. तुम्हाला सांगू एक त्यांची नंबर एक गोष्ट, नंबर. जर असे कोणी पेशंट असतील काय असतील हा. ते स्वतःचं नाव करत नाही, माझ्याकडे अचानक असे पैसे कोणीतरी पाठवलेत, हे तुम्हाला मदत म्हणून आलेत, असं करतात ते. नाही 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 तुम्हाला सांगू का खरंतर खूप भारी आहे. आत्ताच्या जगात बघतोय ना आपण, तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन, तुम्ही मार्केट भरपूर घेता हो. या सिच्युएशन मध्ये अशी लोक नाही सापडत पहिली गोष्ट. बरोबर आणि बरोबर. आणि विनामूल्य ते स्वतः म्हणले त्या ह्याच्यामध्ये की मला माहित आहे की 20 रुपये कमायला काय करावं लागतं. हा, खरंय. अगदी त्यामुळे बरोबर आहे. ते कसं ही प्रायोरिटी लोक असतात आणि यांना कसं असतं, महाराज यांच्या कायम पाठीशी असतात. हा, म्हणून तर या सगळ्या गोष्टी आहेत ना. खरंय. अगदी बरोबर आहे. ते वडील म्हणले ते जरा जा भेटून ये, काय म्हणतात तू पण भेट त्यांना, जाऊन तू या पण जाऊन अनुभव या. घे. मला येतो पण जायचंय आता. भोसरीमध्ये मला पण जायचं आहे, पण ते कसं ते कधी भेटतात त्यांना वेळ व्यवस्थित बसून नाही, बोलता येईल ते असं ते मठात असतात ना, ते सकाळच्या आरतीला पण असतात, संध्याकाळच्या आरतीला पण असतात भोसरीला. सकाळची आरती किती वाजता असते? मला वाटतं 7ला वगैरे असेल त्यांची आरती. ओके 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 मग ते भेटल्यानंतर असं डायरेक्ट पुढे आल्यानंतर डायरेक्ट ऑटोमॅटिक कसं काय सांगतात काय माहिती लोकांना. हाय, त्यांना अजबच आहे. ती स्वामीच त्यांना आदेश देतात दादा. हा ना हो. कसं वेगळंच बघा ना. आणि ते बोलल्यानंतर त्यांना ते आठवत पण नाही की मी कोणाला काय सेवा दिली.
हा ना वेगळंच ते म्हणले ना त्या व्हिडिओ मध्ये ऐकलं मी तुमचा हा. व्हिडिओ ऐकला मी ते हा. त्यामध्ये ते म्हणजे म्हणतात ना की मला कोण आलता तो पण माहित नसतो. हो हो. मग नंतर ते म्हणाल तुम्ही आलता काय आमच्याकडे बरोबर. हा असं म्हणजे नाही, 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 केवढी खूप मोठी लीला आहे बघा स्वामींची. बाकी. भरपूर नाही, नाही. त्यांना आणि दीर्घायुष्य देवो आणि त्यांनी स्वामी. हो, हो. आणि त्यांनी खूप सेवेत गेलेत बरं का. त्यांचे काय-काय गोष्टी ते म्हणले ना, हा. मी होमगार्ड वगैरे ते ह्याच्यामध्ये होतो. हो हो त्यांनी काय-काय म्हणजे एवढ्या वर्ष त्यांचं सगळं ते चालू होतं. हो. आणि अचानक स्वामींची लीला ते बघा ना किती चेंज झालं सगळं. हो. सगळं पूर्ण त्यांचं आणि पहिली गोष्ट म्हणजे ते आवडलं त्यांचं हीच ही गोष्ट हा. सगळ्यांना ते समान मानतात. हो पैसा-बिसा हो. काही म्हणत नाही. त्यांच्याकडे इक्वल, इक्वल. पैशाला महत्व नाही. नाही गरीब किंमत. श्रीमंत सगळे सेम. महाराजांच्या सानिध्यात असणाऱ्या लोकांची ते कॉन्टॅक्ट ऑटोमॅटिक होतं. आता बघा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट झालो. मला मार्ग कळाला बाबा हे भोसरीत आहेत सर. हा आता हा यांना हा. भेटायचं आहे. आता मला ओढ काय यांना भेटायची आहे. मग बरोबर. आम्ही काय करणार बाबा चला भोसरीच्याच मठात चला जाऊया चला भेटायचं कुठे हा आहेत काय. खरं खरं. जाऊन या नाही, नाही. जाऊन या. बोलून भारी वाटलं तुम्हाला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ओके दादा. ओके ओके हा, चला. श्री स्वामी.